अरे बापा रे शिवलाल, अरे पाय ना रे, या वर्षी गड्या आपल्या गावाचा नंबर येते वाटतं डेकोरेशन मध्ये. हा, पाणी किती दिलं का डेकोरेशन. हा हा हा, काय का पुरा माहोल करणं लावला गड्या गावाने यंदा. अरे कोणाच्या माथा कोणाच्या माता कोणाच्या करून राहिले हे? अरे आपल्याच माता करून राहिले की नाही आणि आपल्याला काही मानपान भेटते भेटला का म्हटलं तुला काला एवढा मोठा गणपती बसवला बोलावलं म्हटलं तुला आरतीले तरी बोलावलं का. आता हे सगळं मला लक्षातच आहे ना एक लेका मला पटलं लेका 4-5 दिवस झाले लेका अटीच पडलेला आहे ना लेका निरा. निरा आपण दिवस निघाला की अटी डेकोरेशन काय तर कुठे चालला डेकोरेशन करायला काय तर कुठे चालला डेकोरेशन करायला. मग लेका हे आपल्या माता एवढं करून राहिले हे करून राहिले लेका आपल्याला जरसा काही मानपान नाही नाही जास्त तर उलच की चाला भाव असं तसं काहीच नाही. अरे आता यायची काय दाय शिजवणं चालू आहे म्हणजे काय यायचं काही ना काही चालूच राहिले आहे की नाही. काय मग काय म्हणतात काय म्हणून बा बापराजी कसे काय आले इकडे तर. अरे का शिवलाल भाऊ, अरे या ना इकडे इकडे इकडे. आता आता दिसलो तुले नाही लेका लय जा रे लेका तुम्ही. अरे च्या मायची खटखट, आता काय झालं बाबा. अरे चला ना म्हटलं अंदर गिंदर तर चला. अंदरचं डेकोरेशन कसं आहे, गणपतीची मूर्ती गिरती ते तर पहा, चला ना अंदर तर चला. नाही नाही अरे आतापासून कायले बोलावतं अरे बरोबर बोलावचा ना शेवटच्या दिवशी ते पतर गितर वाया उचलेले आतापासून कायले मानन गिन देता बापा आम्हाला. अरे काय माझ्या शिवलाल भाऊ, अरे कसे बोलून राहिले तुम्ही. याच्यात काय मानत पण बा. हो ना तेच म्हटलं ना आम्हाला कायचा फोतराचा मानन गिन देसा ना तुम्ही आता लेका काल एवढा मोठा लेका गणपती आणला तुम्ही ना. चला बा आपल्याला सोबत नका नेऊ बा गाडीत गर्दी होते नका नेऊ जाऊ द्या. आता तिकडून आले तुम्ही मस्तपैकी गणपतीची बाप्पाची स्थापना केली बोलावलं आम्हाला कोणाला तरी बोलावलं का तुमच्यातले तुम्ही फक्त ते देवविदास शिवलाल आणि सरपंच आणि उपसरपंच आणि ते लाईने पाटील हे एवढेच जण की नाही आमच्यातला कोण होता म्हटलं. अरे ते काय बोलावलं, कोणाला बोलावलं नाही, कोणालाच बोलावलं नाही म्हटलं. मग काय आता या देवाच्या इज्जत बोलावं लागते का कोणाला, का माननगिन या देवाच्या इज्जत. देवाचं काम आहे ना हे, याच्यात काय माननगिन द्या लागते का राजा. काही राजा शिवलाल भाऊ तुम्ही काही बोलता. हो ना आता कसा काय देसान तुम्ही मानन बाण आता बरोबर तुम्हाला हे दिसते जा काम पडते जा तुमची गरज असते 10-12 जण येतात तुम्ही वर्गणीसाठी येतात 10-12 जण आम्ही काहून आम्ही तसं म्हटलं तर मग निरा तुमचाच अध्यक्ष मंडळाचा तुमचं सगळं तुमचं काय अशीन नशीन ते सगळं तुमचं आणि आम्ही काय फक्त पत्र वाया उचलेले ठेवता का मग तुम्ही आम्हाला मजूर आहो का आम्ही म्हटलं मग तुमची. माझी फटफट काय का सळेल बुद्धी आहे का याची. देवाच्या याच्यात नाही मानपान पाहिजे म्हणते सळेल बोळ्याचा. अरे काय झालं रे शिवलाल, काय झालं कोण कल्ला नारळ चालू आहे. ते काही असं म्हटलं आता म्हटलं मी विचार केला मला या मंडळात राहायचंच नाही म्हटलं मी मला स्वतःचं मंडळ करीन. आता गणपती बाप्पा बसलेत बसू द्या मी म्हटलं मला अलग मंडळ तयार करतो आणि पाच दिवसाचा गणपती बसवतो पाहून घ्या म्हटलं इचू काटा गणपती बाप्पा मंडळ करतो आता. अहो ना लेका तुमच्या निरा तुम्ही तुमच्या सारे आम्हाला लेका कायच काही फोत्राचा मान नाही भेटत लेका. जाऊ द्या आता ते मला काही सांगूच नका. चले बाबा ना पुन्हा. अरे अरे शिवलाल अरे काय झालं, अरे थांब ना रे. अरे काय झालं रे शुंभर, कोण बावरल्यासारखा करून राहिला तो. काय म्हणते मंडळ गिंडळ तयार करतो म्हणते अलग काय. अरे जाऊ द्या ना त्याच्या कुठे नादी लागून राहिले निराले का 500 राजा तो माणूस. मग काय मानून पान पाहिजे होता म्हणते मला. हो ना बोलावलं नाही म्हणते मला. तुम्ही आरतीले गणपतीची स्थापना केली त्याला काहीच बोलावलं नाही म्हणते मला. आला राखतेले राजा माणूस अशी केलती ना आता अनाउन्समेंट केली बा सगळे जण हजर राहा म्हणून गणपतीच्या मंडळापाशी. काय म्हणजे काय प्रत्येकाच्या घरी जाऊन बोलावं लागते का आता येईल. आले का देवाच्या याच्यात येईल काही समजत नाही रे बा. भारीच काम आहे जाऊ दे करू दे काय करायचं असेल तर. का दिमाग खराब करत राहते चल. अरे देवीदास अरे त्याला सांगणार बा त्या शिवलालला सांगणार त्याला काय बुद्धी आहे की नाही का डोकं ऐकले का त्याचा खोका त्याला जर समजून सांगणं मारले का एकदम दिमाग खराब करून टाकला त्यानं. आता काय केलं त्या शिवल्यानं अलग मंडळ पाहिजे म्हणते अलग. या मंडळात म्हणते मला काय मान पान नाही भेटून राहिला म्हणते. काय कामाचं आहे म्हणते मंडळ तुमचं. मी काय म्हणते का फक्त पदरवाळ्या उचल्याच्या कामाचं आहो का म्हणते. माझी कटकट आता याले देवाच्या याच्यात मानन पान पाहिजे. अरे वा रे वा लेगा काय लेगा बुद्धी अशी लेगा याची लेगा समजत नाही बा मला तर याचं काय करावं काय नाही तर. कोण काय म्हणजे कारण काय म्हणते अलग मंडळ कायसाठी काढतो म्हणते. अरे ते म्हणते मला म्हणते ना तुम्ही गणपतीच्या बुकिंग साठी नेलं ना म्हणते गणपती आणायला नेलं ना म्हणते गणपतीची स्थापना करताना बोलावलं ना म्हणते गणपतीच्या आरतीच्या वक्ती बोलावलं. मला म्हणते कायच मान नाही भेटून राहिला म्हणते या मंडळात. मी स्वतःचं मंडळ तयार करतो म्हणते इचू काटा मंडळ. माझ्या बदले का भारीच काम आहे बा या शिवल्याचं. कसंच करा बा याचा तिसरा पाय असतेच कायच्यात येईल का तिसरा पाय असतेच. अरे बापराजा म्हणा या देवाच्या याच्यात तरी नको फूट पाडू लेका काय याची बुद्धी अशी ना काय देवत जाणार रे बापा आता. अरे लोकमान्य टिळक यांनी जेव्हा पहिला गणपती बसवलता त्याचा म्हणण्याचा अर्थ काय होता, या सणाचं महत्व काय आहे की सगळे गाव मिळून आपण एका जागी एका ठिकाणी जमलो पाहिजे. आणि हे याच्यासारखे जर अळांचोट जर असतील म्हटलं बुद्धी भ्रष्टवाले लोक तर काऊन नाही म्हटलं गावाची फूट पडीन. आता कसं समजून सांगा येईल. त्या दिवशी राजा एवढा गणपती सारखा गणपतीचा दिवस राजा झपकावलं की नाही म्हटलं. मग त्या लक्ष्मण चांगले हाकालने म्हटलं बापले का तुम्ही नव्हते म्हटलं तुम्ही जायला होते तिकडे बुकिंग करायला.
अरे अरे असे हाकाल नाही निरा हे याच करता भाई निरा याच्याशी खेटे घेणं त्याच्याशी खेटे घेणं कोणी काही म्हटलं की त्याच्या उलट कोणी काही म्हटलं की त्याच्या उलट अरे वा रे महाराजा माणूस कुठून आला काय आला हा या गावात अरे त्याच्या डोक्याला डोकसंच लागत नाही तरी मी काय म्हणतो आपण कोशिश करून पाहू म्हटलं की आपली कसं गावाची फूट पडली नाही पाहिजे तुम्ही काय मी काय म्हणतो त्याला बोला म्हटलं ते आपण मीटिंग घेऊ त्याला म्हणा मीटिंग आहे म्हणा आपल्या मंडळात मीटिंग आहे तुला बोलावलं म्हणा जाय बरं दे बरं त्याला आवाज पाहू दे बरं काय म्हणणं काय आहे त्याचं नेमकं तर ये तू दे त्याला आवाज दे बरं बरं पाहतो म्हणून मी त्याला येतो मी थांबा नाही नाही आता म्हटलं पुराच्या पुरा मी विचारच करून ठेवला आता म्हटलं एक गाव दोन तुकडे या गावाचे दोन तुकडेच करणार म्हटलं आता आपल्याला मग आता हे फूट पडल्याशिवाय यायला समजणारच नाही ना आपली किंमत काय आहे तर हे निरा फक्त आपल्याला फक्त असे वापरून घेऊन राहिले मग काय तर नाही तर दुसरं काय आहे आता सांगा ना हा तुम्ही सांगा मला कोणता मानपान भेटला तुम्ही मला सांगा हा 2 दिवस होऊन राहिले ना आज हा भलावलं तुम्हाला कोणाला तरी हा लेका काय लेका लाईने पाटील तुम्हाला तर समजायला पाहिजे राजा नाही बोलावलं तर एक परी मला नव्हतं ते ना पण मी आटलं चला आता आरतीचा टाइम गेम झाला म्हणून मग मीच गेलतो स्वतःवरून आता 2 दिवस अरे हेच कारण आहे ना हा हेच कारण आहे ना आपण मांगा काय झालं ना याच्याच ना हा सगळे गावात म्हटलं चालती कोणाची आहे त्याचीच आहे की नाही हा सगळ्या गोष्टीत म्हटलं आपलं काय ऐकतात काय हे तर सांगा मला हा शेवटच्या दिवशी बरोबर येतील मग आता आपल्याला म्हणले चला हो पत्रवाळ्या उचलेले चला हो पत्रवाळ्या उचलेले घे रे बाबू तांदुईन घे रे बाबू हे कर धुई हा कसा आपण दिसतो हा आता काऊन नाही हे सांगा ना मला पहिले तुम्हाला समजून राहिलं ना मी काय म्हणून राहिलो तर हो ते एक परी आम्हाला सगळं समजलं पण आता नेमकं करायचं काय म्हटलं आता आपल्याला हा अरे करायचं काय म्हणजे हा अरे दुसरं मंडळ तयार करू हा आता आपल्याला तयार करायला काय टाइम लागून राहिला अरे आता जमत असते काय बसले ना आता गणपती हा? आता नाही आता ते डायरेक्ट गेलं पुढच्या वर्षीवर गेलं नाही गेला कसं काय हा? अरे 5 दिवसाचा बसू ना आपण हा आपल्याला 10 दिवस नाही भेटले गणपती बाप्पाचे आपण 5 दिवसात करू हा पण त्याच्यापेक्षा जलवास करू हा हो एक बरी आहे की नाही तसं बी चालू शकते आहे की नाही 5 दिवसाचा हा काही नाही होत. बरं मग पाना मग काली उशीर काय लावून राहिले करा ना तयारी आजपासून हा काय पैसे गिजेचं काय मेळ माळ लागत ते पप्पा नाही तर मग जे कमी पडले ते आहेच मग मी अरे बा तुले कायसाठी पकडलं मग तूच तर मेन आहे आमच्यातला नाही तर आमच्याजवळ काय कोण देईल हो ना पाहतो ना त्याचा काही वांधा नाही ना तुम्ही मी काय म्हणतो आपल्याला पहिले दवंडी द्यायची आहे गावात म्हटलं सध्या दवंडी द्यायची आहे आपलं मंडळ तयार होणार आहे इचुगाडा मित्र मंडळ रामपूर हा आता आपल्याला हे मंडळ तयार करणं आहे बाकी गेलं चुलीत ते पायत बसतील म्हणा तुम्ही तुमचं पा आम्ही आपण आपलं चला मग चला बरं पहिले आपल्याला सुरुवात करावं लागते म्हटलं पहिले दवंडी देऊन देऊ चला